सध्या सर्वत्र गॅस सिलेंडरची टंचाई दिसून येत आहे. त्यावर राज्य शासनाने मात करण्यासाठी रॉकेलचा पर्याय शोधलेला आहे. त्याचे वितरण कसे होणार हाच मोठा प्रश्न आता सर्वत्र निर्माण झालेला आहे. साधारण 8 वर्षापूर्वी रॉकेल मुक्त आपण झालेलो आहे. त्यामुळे रॉकेल मिळत नाही तर स्टोव्हही कालबाह्य झालेले आहेत. रॉकेल मिळाले तर स्टोव्ह कुठून आणायचा हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. ग्रामीण भागामध्ये रॉकेलचा पुरवठा करण्यासाठी टँकर भागाभागात वितरणासाठी छोटी टाकी मापाचे प्रिंट अशी यंत्रणा उभारावी लागणार आहे. ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर वितरण करायचे म्हणजे तेथे एक पोलीस बंदोबस्तासाठी ठेवावे लागेल. एवढं सगळं करीत तोपर्यंत कदाचित युद्ध थांबून गॅस टंचाईही थांबेल. धूरमुक्त त्रासमुक्त स्वयंपाकघर ही संकल्पना घेऊन केंद्र शासनाने रॉकेल व चूलमुक्त देश बनवण्याचा संकल्प केलेला होता. आता तर सर्वत्र प्रत्येकाला गॅसची सवय लागलेली आहे. पण अचानक सिलेंडरची टंचाई हे नवे संकट आता सर्वांच्या समोर उभे राहिल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी ग्रामीण भागासाठी पेट्रोल पंपावरून रॉकेल देण्याची घोषणा केली. आता यासाठी नव्याने यंत्रणा उभा करायची म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर असे होणार आहे.